झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ज्यांनी दिली, ज्यांनी इंदोरमध्ये इंग्रजांची एकही छावणी कधीही पडू दिली नाही, ज्यांच्या शौर्याची व पराक्रमाची कीर्ती भारतभर झाली, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात पाठीवर मूल बांधून लढण्याची प्रेरणा ज्यांच्याकडून राणी लक्ष्मीबाईंना मिळाली होती, त्यांचं नाव होतं भीमाबाई होळकर। त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1795 साली पुणे येथे झाला। आईचे नाव लाडाबाई तर वडील यशवंतराव होळकर। दौलतराव शिंदेंनी सत्ता लालसेने दुसऱ्या मल्हारराव होळकरांची हत्या केली। तसं यशवंतराव विठोजीरावांच्या देखील जीवाला धोका असल्याने दोघांनाही पुण्यातून निसटून जावे लागले। त्यावेळी शिंदेंनी त्यांचा सूड असा घेतला की यशवंतरावांच्या गरोदर पत्नी लाडाबाईंना कैदेत टाकले। त्यावेळी भीमाबाई त्यांच्या पोटात होत्या। त्यांची सुटका यशवंतरावांनी 25 ऑक्टोबर 1802 रोजी पुण्यावर स्वारी करून शिंदे व पेशव्यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर केली। तब्बल 6 वर्ष या वीरांगणेला कैदेत राहावे लागले। सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षणाची व लष्करी शिक्षणाची सुरुवात केली। ब्रिटिश विदुषी सदरलँड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोशात राहायला लागायचे त्यावेळी महिलांच्या शिक्षणाचा विचारही नव्हता। अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन त्यावेळी महिलांना जगावे लागत असे। त्या काळात यशवंतरावांनी भीमाबाईंना शिक्षण दिले। लढवय्या बनवणे ही एक क्रांतिकारी घटनाच म्हणावं लागेल। तसं तर अशी सामाजिक क्रांती होळकरांच्या घराण्याला नवीन नव्हती, अहिल्याबाई होळकर यांच्याच घराण्यातल्या। स्वतः शिक्षित तर होत्याच, पण त्या काळात भालाफेकीत त्या एवढ्या तरबेज होत्या की त्यांचा हात त्यावेळी कुणीही धरणार नव्हतं। एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी शिक्षण व प्रशिक्षण देणारे विद्यालय ही त्यांनी स्थापन करून महिलांची बटालियन उभारली होती। या बटालियनला घाबरून रघुनाथ पेशव्यांना पळून जावे लागले होते। भीमाबाईंचा विवाह हा धारचे संस्थाने गोविंदराव बोळे यांच्याशी झाला, परंतु विवाहानंतर 2च वर्षात त्या विधवा झाल्या। त्या पुन्हा माहेरी आल्या। त्यावेळी यशवंतरावांनी बहाणपूर येथे सुरू केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली। त्या उत्तम अश्वचालक होत्या, म्हणून यशवंतरावांनी भारतातून 1,00,000 घोडे आपल्या सैन्यात विकत घेतले। त्याची जबाबदारी देखील भीमाबाईंवर सोपवण्यात आली। त्यावेळी इंग्रज सत्तेने आपलं डोकं वर काढलं होतं। इंग्रजांनी भीमाबाईंची ही धाडसी वृत्ती पाहिली। भीमाबाईंकडे तेव्हा पेंढारी इमानदार सैन्य होतं। याच पेंढारी सैन्यावर इंग्रजांची नजर पडली। तेव्हा हीच गोष्ट लक्षात घेऊन पेंढारांविरुद्ध इंग्रजांनी एक मोहीम हाती घेतली। त्यावेळी इंग्रजांनी भीमाबाईंना पेंढार यांच्या पुनर्वसनाची व जमीन जहागिरी देण्याचे आमिष दाखवले। त्यावेळी अनेक पेंढाऱ्यांना भीमाबाईंना सोडून जावे लागले होते। त्यावेळी इंग्रजांची ही चाल भीमाबाईंनी ओळखली। त्यावेळी त्या सावध झाल्या। त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणे भारतातील संस्थानिकांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी पत्र पाठवण्याचा सपाटा सुरू केला, पण त्यावेळी त्यांना कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। मालकम नावाचा संस्थानिक तर त्यांच्यावर चिडूनच होता। तो त्यांच्या सर्व नाशासाठी मागोवाच काढत होता, परंतु भीमाबाई त्याला कधीच सापडल्या नाहीत। तसं भीमाबाईंनी इंग्रजांना निशाणा बनवलं होतं, तेव्हा त्यांनी स्वतःच इंग्रज तळावर हल्ला करून लुटण्याचा सपाटा लावला, परंतु भीमाबाई प्रत्येक ठिकाणी अपयशी होत होत्या। त्याचवेळी मालकम भीमाबाईंच्या विरोधात कारस्थान रचत होता। तेव्हा त्याने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला। त्याने त्यांच्या मुख्य सेनानी असलेल्या रोशन खान यालाच फितूर बनवलं। त्यावेळी त्यांचा तळ धार नजीक पडला होता। हीच खबर त्याने मालकमला दिली। मालकमने तातडीने विल्यम केंदूर या नजीक असलेल्या इंग्रज सेनानीला हल्ला करण्यास पाठवले। त्यावेळी चोहोबाजूंनी भीमाबाईंना घेरा पडला। त्यावेळी त्यांचे दुर्दैव असे की त्यांच्यासाठी एकही सैनिकांनी शस्त्र उचलले नाही। ते सरळ भीमाबाईंना एकटीला सोडून निघून गेले। त्यावेळी भीमाबाईंना कैद करण्यात आले। रामपुरा येथील गडीत त्यांना बंदिस्त करून ठेवले होते। पुढे 28 नोव्हेंबर 1858 मध्ये त्यांचा बंदिस्त असतानाच मृत्यू झाला। कैदेतच जन्म आणि कैदेतच मृत्यू असे दुर्दैव भीमाबाईंच्या वाट्याला आले। धन्यवाद।